श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पुढे जाण्याची अभिलाषा ही आपल्याला सर्वांनाच असते. स्वतःच्या कौतीप्रमाणे प्रत्येक जण तसा प्रयत्न करत असतोय. पुढे कुठपर्यंत जायचं हे ठरवलेलं नसतं, पण जाता येईल तिथपर्यंत जायचं हे मात्र नक्की असतंय. श्रोते हो, आपण किती पुढे गेलो ना तरी किनारा मिळत नसतोय. मध्येच आयुष्य संपून जातं आणि सगळं काही जिथल्या तिथंच राहतं. श्रोते हो, जे करणं आवश्यक होतं ना ते करायचं मात्र राहून जातं आणि इतकं सुंदर जीवन अभिलाषेच्या आगीत होरपळून निघतं. म्हणून श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना किती पळायचं आणि कुठंपर्यंत पळायचं हे मात्र आपण ठरवून घेतलं पाहिजे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण आयुष्यभर मन मोठं ठेवलं, पण आता कळतंय या जगात मोठं फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे. चेहऱ्यावर प्रसन्नता आणि वाणीत गोडवा असेल तर लोक तुमच्या सोबत जोडले जातील. माणूस नाही तर त्याचे विचार हे श्रीमंत पाहिजेत. वेळ कोणतीही येऊ, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नसते. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असं नाही. काही वेळा नुकसान सुद्धा होतं. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नका. वाईट दिवसात खचून जाऊ नका. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनानं पोट भरायचं असतं. कसलं ना कसलं वेड हवं माणसाला. ज्याला वेड होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. श्रद्धेशिवाय ना प्रेम शक्य ना प्रार्थना. काळजी घेणारा, गरीब आणि साधारण व्यक्तिमत्व असणारा नवरा हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी बेइज्जत करणाऱ्या श्रीमंत नवऱ्याच्या तुलनेत लाख पटीनं चांगला असतो. हळव्या मनाला माणसं वेड्यात काढतात आणि अशी मनं नेहमीच नात्यांच्या कोड्यात सापडतात. आपल्या वाईट वेळेत भावकीला आनंद होत असतो. दुसऱ्यांची लाईफ आपल्याला खूप इझी वाटते, कारण ती जगायला आपण जात नसतोय. जरा नरमाईनं वागा सगळ्यांसोबत. कोणाचं मन आतून किती थकले हे बाहेरून दिसत नसतं. आयुष्यात मागितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळावीच हा अट्टास नसावा. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते न मिळालेलं चांगलं असतं. फक्त हे समजायला आपल्याला जरा उशीर लागतो. तुमचा सगळा वेळ स्वतःला सुधारण्यात घालवा, कारण आता नातेसंबंध माणसांवर नव्हे तर पैशांवर आधारित आहेत. पदरात पडलेला पराभव हा स्वीकारावा लागतो. नाहक हातपाय मारल्यानं तो बदलणारा नसतो. एक लक्षात ठेवा, पराभव म्हणजे सरावासाठी मिळालेला वेळ असतो. सकाळी जाग येणं म्हणजे देवानं दिलेल्या एका सुंदर दिवसाची सुरुवात असते. आपल्या मनातील सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्नांनी हा दिवस सुंदर आणि यशस्वी बनवायचा असतो. प्रेमात पडणारा भावनेच्या आहारी बुडून जातो, पण प्रेमात असणारा किनाऱ्यावर सुरक्षित राहतो. आपण सारे
स्वतःच्या मनाला फसवणारे जोकरच समाजासमोर हसतो, पण एकांतात मात्र रडतो. पाय कापून चपला भेट देणारा समाज आहे. प्रत्येक पावलावर काळजी घ्या. किती हाव केली तरी नशिबा जेवढं असतं तेवढंच मिळतं. वाघ होता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचा पाळीव कुत्रा म्हणून जगायचं नसतं. स्वतः शिकलेली कला ही कधीच उपाशी मारत नसते. जळणारे पाहिजेत आयुष्यात, त्याच्याशिवाय जिंदगीत मजा नसते. आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाघ पंख्याला लटकण्याचा विचार करत नसतो. उलट पंखा विकून एखादा दिवस कसा जगता येईल याचा विचार करतो. एखादा माणूस श्रीमंत असूनही श्रीमंतीचा उपभोग घेऊ शकत नाही. तो पाठीवर सोन्याचं ओझं वाहून गवत खाणाऱ्या गाढवासारखा असतो. जो माणूस पैसा कमावतो आणि खर्च करतो तोच खरा सुख आहे, कारण त्याला दोन्हीचा आनंद लुटता येतो. माणूस गमावणं हे नक्कीच सर्वात मोठं नुकसान आहे. मात्र त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे त्या माणसाच्या आठवणीत आयुष्यभर जगणं. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात, पण माणसं कधीच परत येत नाहीत. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसंच एखाद्यानं आयुष्यातील दोष दाखवून दिलं तर त्याची साथ सोडायची नसते, तर दोष सोडायचे असतात. चांगलं कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणं म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग असतो. लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी, त्यामुळे आपण थोडं मागं आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं. साध्या सरळ मनाची माणसं ही कधीच फसत नसतात. कारण कोणी फसवलं तर ते त्यांच्या वागण्यावर चांगले म्हणूनच हसत असतात. पैशाच्या मागं हात धुवून लागलेल्या माणसाला आयुष्याच्या शेवटी कळतं की हे चलन पुढच्या प्रवासात नाही चालत. माणसात कालांतरानं बदल होतो, पण तो बदल नात्यांना टिकवणारा असावा, तोडणारा नाही.